महाडीबीटी स्कॉलरशिप तर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर जो फॉर्म असतो तुमचा तो तुम्हाला कॉलेजला सबमिट करावा लागतो आणि कॉलेजला फॉर्म सबमिट करत असताना विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या फॉर्मसोबत अटॅच करायचे या संदर्भात भरपूर सारे असे विद्यार्थी की ज्यांनी कमेंट्स केलेल्या होत्या। तर बघू शकता महाडीबीटी स्कॉलरशिपला जेही तुम्हाला डॉक्युमेंट्स अटॅच करून कॉलेजला फॉर्म सबमिट करायचा आहे त्यामध्ये लागणारे संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता सर्वात प्रथम लागणार आहे तुम्हाला ते म्हणजे आपण भरलेला स्कॉलरशिपचा फॉर्म। तर तुम्ही जोही स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार आहे फर्स्ट इयरला असो, सेकंड, थर्ड, फोर्थ इयरला असो, तर त्या विद्यार्थ्यांना जो त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची लागणार आहे प्रिंट लागल्यानंतर लागणार आहे तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेट। जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि जे विद्यार्थी ओपन असेल, जनरल असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट लागेल म्हणजे उत्पन्नाचा दाखला, हा तुम्हाला चालू वर्षाचा लागणार आहे आणि यामध्ये संपूर्ण विद्यार्थी जे विद्यार्थी फर्स्ट इयर असो की रिन्युअल असो संपूर्ण विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हे लागणार आहे। त्यानंतर लागणार आहे डोमेसाइल सर्टिफिकेट, संपूर्ण विद्यार्थ्यांना डोमेसाइल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला म्हणजे रहिवासी पुरावा म्हणून। त्यानंतर बघू शकता कॅप कन्फर्मेशन लेटर सीईटी स्टुडंट ओनली म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी सीईटी थ्रू ॲडमिशन घेतलेली असेल प्रोफेशनल कोर्ससाठी जसे की इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, ॲग्रिकल्चर असेल किंवा MBA, MCA, ME, MTech या संदर्भात जेही सीईटी थ्रू ॲडमिशन होतात प्रोफेशनल कोर्ससाठी त्या विद्यार्थ्यांना एक ॲडमिशनमध्ये कॅप कन्फर्मेशन लेटर मिळत असते, ते कन्फर्मेशन लेटर तुम्हाला द्यावं लागणार आहे। जेही विद्यार्थी नॉन प्रोफेशनलमध्ये असेल जसे की BA, BCom, BSc असेल किंवा 11वी 12वीचे विद्यार्थी असेल त्यांना कॅप कन्फर्मेशन लागणार नाही आहे। ज्यांनी सीईटी थ्रू किंवा प्रोफेशनल कोर्ससाठी जर ॲडमिशन घेतलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना कॅप कन्फर्मेशन लेटर हे लागणार आहे। त्यानंतर लागणार आहे तुम्हाला फीची रिसिप्ट म्हणजे जेही तुम्ही कॉलेजला फी भरलेली असेल तर फी भरल्यानंतर आपल्याला जी रिसिप्ट मिळते ती आपण फॉर्ममध्ये अपलोडसुद्धा केलेली असते, तर ती फी रिसिप्ट लागू शकते। किंवा काही SC ST विद्यार्थी असतात किंवा काही कॉलेजेस असतात की जे बोनाफाईड अपलोड करायला लावतात तुम्हाला, तर हे बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं काम पडू शकते म्हणजे जे तुम्ही अपलोड केलेलं आहे ते तुम्हाला फॉर्मसोबत अटॅच करायचं काम पडू शकते। तर इथे बोनाफाईड किंवा फी रिसिप्ट। त्यानंतर लागणार तुम्हाला तुमच्या 10वीची मार्कशीट, त्यानंतर लागणार तुम्हाला HSC म्हणजे 12वीची मार्कशीट। त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तुम्हाला ज्याही कास्टला लागू आहे जसे की OBC कास्टला लागू आहे, त्यानंतर VJNT जे कास्ट आहे यांना लागू आहे, तर ज्याही कास्टला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागू आहे त्यांनाच लागणार आहे। SC किंवा STला लागू नाही आहे, ओपन कास्टला सुद्धा नॉन क्रिमिलियर लागत नाही। त्यानंतर लागणार तुम्हाला तुमचे बँक पासबुक, जेही तुमचे नॅशनलाइज बँक असेल त्या नॅशनलाइज बँकचे तुम्हाला लागणार आहे तुमचे पासबुक। त्यानंतर लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी, हे फक्त प्रोफेशनल कोर्ससाठी लागणार आहे, नॉन प्रोफेशनल कोर्सला लागत नाही। त्यानंतर TC संपूर्ण विद्यार्थ्याला लागणार आहे, TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला। जेही तुम्ही लास्ट एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल कॉलेजकडून तुम्हाला जी TC मिळालेली आहे ती TC तुम्हाला फॉर्मसोबत अटॅच करायची आहे। त्यानंतर बघू शकता एक फादर डिक्लेरेशन फॉर्म असतो ज्यावरती आपल्याला संपूर्ण माहिती लिहावी लागते वडिलांच्या नावाने, ती माहिती भरून आपल्याला तो फॉर्म सुद्धा अपलोड करावा लागतो, तर तो फॉर्म सुद्धा तुम्हाला यासोबत ओरिजिनल अटॅच करायचा आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड द्यायचे आहे। त्यानंतर ऑर्डर नंबर, तर ऑर्डर नंबर काय असते बघू शकता, जेही आपण कॉलेज लास्ट एज्युकेशन केलेलं असेल जसं की एखाद्या विद्यार्थ्याने 12वी केलेली असेल तर 12वीच्या कॉलेजमधून स्कॉलरशिपसाठी एक ऑर्डर नंबर असतो, तो ऑर्डर नंबर आपल्याला त्या कॉलेजमधून आणावं लागते कोणत्या 12वीच्या। जर फर्स्ट इयरला तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे जेही अभ्यासक्रम करत असाल तर भरपूर सारे कॉलेजेस ऑर्डर नंबर मागतात, काही कॉलेज आहे की जे ऑर्डर नंबर मागत नाही, तरीसुद्धा याबद्दलचं एक कन्फर्मेशन घेऊन घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही हे सुद्धा डॉक्युमेंट जर आणलं असेल तर अटॅच करा। जर नसेल आणलं तुम्ही ओल्ड कॉलेजमधून तर तुम्हाला हे सुद्धा लागणार नाही आणि हे फक्त फर्स्ट इयरचे जे स्टुडंट असतात त्यांनाच लागू आहे, सेकंड इयरपासून रिन्युअल फॉर्मला ऑर्डर नंबर लागत नाही। त्यानंतर बघू शकता सेमिस्टर मार्कशीट, तर सेमिस्टरच्या ज्या मार्कशीट असतात ह्या फक्त रिन्युअलचे जे विद्यार्थी आहे त्यांना लागणार आहे। जसं की एखादा विद्यार्थी सेकंड इयरला असेल तर त्या विद्यार्थ्याला फर्स्ट इयरच्या मार्कशीट लागेल, थर्ड इयरचा विद्यार्थी असेल त्याला फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या मार्कशीट लागेल, अशा प्रकारे सेमिस्टरच्या मार्कशीट लागणार आहे। जे विद्यार्थी रिन्युअल असेल त्यांना म्हणजे फर्स्ट इयरच्या सेकंड इयरच्या मार्कशीट लागणार आहे। तर अशा प्रकारे जी ही पूर्ण डॉक्युमेंट लिस्ट आहे ही डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला फॉर्म सोबत अटॅच करायची आहे, संपूर्ण डॉक्युमेंट झेरॉक्समध्ये, आणि हा फॉर्म तुम्हाला
तुमच्या कॉलेजला सबमिट करायचा आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल किंवा भरायचे बाकी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये रिन्युअल फॉर्म, नवीन विद्यार्थी कसा फॉर्म भरणार या संदर्भात संपूर्ण अपडेट दिलेले आहे। तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार संपूर्ण फॉर्म फिलअप करा आणि फॉर्मची प्रिंट काढा। यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि हा फॉर्म आपल्या कॉलेजला जेही स्कॉलरशिप डिपार्टमेंट आहे तिथे सबमिट करा। कोणतीही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता। कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि स्कॉलरशिप ॲडमिशन प्रोसेस या संदर्भात संपूर्ण ज्या अपडेट असतात त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येतात। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।